press the bell icon on the YouTube app and never miss another update. शरणो शरणार्थी. मी प्राध्यापक आनंद करणे. आज 25 एप्रिल जगज्योती विश्वगुरु, लिंगायत धर्मसंस्थापक, लोकशाहीचे जनक, कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवण्णा हे माझे आहेत, महात्मा बसवण्णा हे तुमचे आहेत, महात्मा बसवण्णा हे सर्वांचे आहेत, हा वैश्विक विषय घेऊन आज तुमच्यासमोर फेसबुक लाईव्ह आहे. बांधवांनो, पुन्हा एकदा सर्वांना शरणो शरणार्थी. इसवी पूर्व काळामध्ये या देशालाच नव्हे तर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, त्यानंतरच्या काळामध्ये अहिंसा परमोधर्म म्हणून जगाला जैन तत्वज्ञान देणारे महात्मा वर्धमान महावीर, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, हा कीर्तनाचा, प्रवचनाचा, आशीर्वचनाचा खरा अर्थ देशासमोर मांडणारे संत नामदेव, आता विश्वात्मके देवेणे वाग्यद्य तोसावे तोसुणी मज द्यावे पसाय दाण हे, अवघ्या 16व्या वर्षी विश्वात्मक देवापुढं जगाचं भलं होऊ दे अशा पद्धतीचं दान मागणारे आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गुरुलिंग जंगम लिंगांग सामरस्य यावर तात्विक चर्चा करणारे संत ज्ञानेश्वर, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या घरातली शस्त्र, शब्दाचं महात्म्य सांगून आल्याणू संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा, धन कुबेराचे मन काळाचे तर मानवाचे काय आहे, देता देव देता नेता निमित्ता निमित्ताचा देह केला सरे प्राणी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटे पाडीसी. अशा पद्धतीचं आपल्या आयुष्याचं सार अभंगाच्या माध्यमातून सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी दिवसभर गावातली घाण साफ केली आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेची, कर्मकांडाची घाण कीर्तनाच्या माध्यमातून साफ केली, ते संत गाडगे महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अशा पद्धतीचं शिक्षणाचं सर्वोच्च तत्वज्ञान मांडणारे महात्मा फुले, माता सावित्री, माता रमाई, अक्का नागम्मा आणि राणी चन्नम्मा, तसेच या जगाला नव्हे तर देशाला एक सुंदर असं संविधान ज्या महापुरुषांनी दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि सर्वच तमाम समतावाद देणाऱ्या या देशातल्या महापुरुषांना, युगपुरुषांना, ऐतिहासिक पुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. आज माझा विषय आहे तो म्हणजे महात्मा बसवण्णा हे माझे आहेत, तुमचे आहेत, सर्वांचे आहेत. आणि म्हणून बांधवांनो, मी महात्मा बसवण्णावर येणाऱ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. कारण हा जो युगपुरुष आहे, हा जो ऐतिहासिक पुरुष आहे, या पुरुषाचं नेमकं तत्वज्ञान काय आहे. एकीकडे आम्ही लोकशाहीचे जनक म्हणून महात्मा बसवण्णाला जगाच्या विचारपीठावर नेत असताना आणि जग त्याचा स्वीकार करत असताना आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल की महात्मा बसवण्णांनी अशी कोणती वैश्विक मूल्ये या जगाला दिलेली आहेत जेणेकरून ते जगाच्या विचारपीठावर विराजमान होतील. म्हणून महात्मा बसवण्णाच्या बालपणातली एकच घटना मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि नंतर मला पुढे विषयाकडे यायचं आहे. कारण कुठलाही महापुरुष जेव्हा या भारत तलावर जन्माला आला त्या काळात परिस्थिती जी होती ती परिस्थिती आपण समजून घेतली तरच महापुरुषाचं चरित्र आणि चित्र समजायला सोपंच जातं. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णाचा बागेवाडीमध्ये जेव्हा जन्म झाला त्या जन्माची एक अतिशय महत्वाची कथा, मी तो म्हणतो ते कथा नसून ते वास्तव आहे आणि त्यातनं त्या प्रसंगातनं पुढे आपल्याला महात्मा बसवण्णा समजायला अतिशय सोपे जातात. कारण या युगपुरुषाचा जन्म या भारताच्या भूमीमध्ये का झाला त्याचं महत्वाचं कारण या प्रसंगामध्ये घडलेलं आहे. बागेवाडीमध्ये अक्षय तृतीयाचा तो दिवस होता आणि बागेवाडीमध्ये ब्राह्मणवाड्यामध्ये गाय मरून पडलेली होती आणि त्या गायीला गावाच्या बाहेर नेण्यासाठी एका अस्पर्शात तरण्याबांड 20 ते 22 वर्षाच्या पोराला ते काम देण्यात आलं. 20-22 वर्षाचं पोरग गाव कुसाच्या बाहेर राहणार ते पोरग बरोबर गायीपाशी आलं. गायीचे दोन्ही पाय त्याने
सोलीने बांधले आणि ती सोल आपल्या खांद्यावर घेऊन हा तर्नाबांड पोरगा गावातल्या मुख्य रस्त्यानं जात होता. जात असताना एका ब्राह्मणवाड्याच्या समोर तो आला आणि त्या वाड्यातनं काहीतरी अस्पष्ट असा आवाज येत होता. ओम भृभुस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. अशा पद्धतीचा आवाज जो अस्पष्ट होता आणि या तरुण पोरानं पहिल्यांदा सुरूच ऐकलं. त्याची उत्सुकता ताणल्या गेली. त्याला वाटलं आपण हे जाणून घेतलं पाहिजे. त्याचं कुतूहल जागं झालं. मेलेली गाय त्याच वाड्याच्या समोर ठेवली आणि ते तर्नाबांड तरुण पोरग त्या आवाजाच्या दिशेनं कूच केला. आवाजाच्या दिशेने येत असताना आवाज अस्पष्ट होता म्हणून पोरग मध्ये मध्ये जायला लागलं. जात असताना एका वाड्यामध्ये पाहते तर काय एका अंगणामध्ये एक यज्ञ पेटलेला होता आणि त्या यज्ञाच्या बाजूला काही पुरोहित मंडळी बसलेली होती आणि त्या यज्ञामध्ये अतिशय कामाचे जीवनावश्यक वस्तू, मग त्यामध्ये तूप असेल, तेल असेल, दूध असेल, खारीक असेल, खोबर असेल, पिस्ता असेल, बदाम असेल, ह्या सगळ्या वस्तू त्या यज्ञामध्ये टाकल्या जात होत्या. टाकत असताना ओम भृभुस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् अशा पद्धतीचे काहीतरी संस्कृत मंत्र म्हटल्या जात होते. त्या पोराचं कुतूहल अजून जागं झालं आणि ते पोरग त्या पुरोहिताच्या जवळ जाऊन उभा टाकल्या क्षणाला काही मिनिटांमध्येच एका पुरोहिताची नजर त्या पोरावर पडली आणि अक्षरशः तो पुरोहित ओरडायला लागला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. गावकुसाच्या बाहेरचा एक अस्पर्श माणूस आपल्या यज्ञाचं काम पाहतो आहे. त्या यज्ञावर त्याची सावली पडली. अशुभ अशुभ अशुभ, धर्म बुडाला. पोराला कळत नव्हतं हे काय झालं आणि त्याच क्षणाला त्या पोराने आता आपलं काही खरं नाही म्हणून पोरग पळायला लागलं. पळत असताना पुरोहिताने त्या पोराला पकडलं आणि पोराला पकडल्यानंतर त्या परगाण्याचा जो पुराधिपती होता त्या पुराधिपतीचं नाव आहे मादिराज, जे महात्मा बसवण्णाचे वडील होते. न्यायनिवाडा काम करण्याचं काम मादिराज यांचं. त्या स्पर्श समजल्या जाणाऱ्या पोराला त्या पुरोहिताने धरलं आणि मादिराज यांच्या समोर केलं आणि घडलेला प्रसंग सांगितला की राज, या पोराने फार मोठा गुन्हा केलाय. आम्ही यज्ञ करत असताना हा पोरगा आमच्याजवळ उभा टाकला, त्याची सावली त्या यज्ञावर पडली, धर्म बुडाला. अतिशय मोठा गुन्हा आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता मादिराज तर न्यायाधीश होते, शिक्षा देणं कर्मप्रात होतं. त्याला वाईट वाटत होतं. मादिराजांना वाईट वाटायचं, अरे आता तर 20-22 वर्षाचं पोरग आणि ह्याला शिक्षा द्यायची. बरं काय शिक्षा होती धर्मग्रंथामध्ये? धर्म कायदा मादिराजांनी काढला. कायद्यामध्ये शिक्षा होती एखाद्या स्पर्श समजल्या जाणाऱ्या पुरुषाने किंवा एखाद्या स्त्रीने जर त्या काळामध्ये मंत्राचं पठण करणारं पाहिलं तरी त्याचे डोळे काढल्या जायचे. मंत्राचं पठण केलं तर त्याची जीभ छाटल्या जायची. मंत्राचं पठण करणारं ऐकलं तर त्याच्या कानामध्ये तप्त शिष्याचं तेल ओतल्या जायचं. अशा पद्धतीची सनातनी व्यवस्था थया 12व्या शतकामध्ये या भारतखंडावर नाचत होती. आणि त्याच वेळेस त्या पोराने तर पाहिलंही होतं आणि ऐकलंही होतं. म्हणजे त्याचे डोळे काढण्याची शिक्षा आणि त्याच्या कानामध्ये तप्त तेल ओतण्याची शिक्षा मादिराजांना द्यावी लागणारच होती. ही बातमी अस्पर्श समजल्या जाणाऱ्या पोराला समजली आणि ते पोराचे वडील धावत आले. त्यांनी त्या पुरोहिताच्या पाया पडल्या, विनंती केली, पण सगळ्यांचे दगडांचे काळीज होते. कुणाच्याही काळजाला पाजर फुटला नाही. प्रत्येक जण म्हणत होतं गुन्हा आहे ना, शिक्षा झालीच पाहिजे. मादिराज जड अंतकरणानं उठले शिक्षा देण्यासाठी. पण तितक्यामध्येच एक आनंदाची घटना घडली. मादिराज यांच्या वाड्याकडनं एक सेवक धावत आला आणि तो म्हणाला, राज अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा मादिराज म्हणले, काय झालं काय? त्यावेळेस तुम्हाला पुत्र प्राप्ती झाली. तो दिवस होता अक्षय तृतीयाचा आणि अक्षय तृतीया 1105 रोजी महात्मा बसवण्णा नावाच्या युगपुरुषाचा जन्म झाला. हा आनंद पंचक्रोशीमध्ये पसरला आणि पसरल्यानंतर मादिराजाला तर अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्या धर्मग्रंथाचा दाखला घेऊन सांगितलं, बघा पंडितांनो, या अस्पर्श समजल्या मुलाने गुन्हा मोठा केलाय, त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण धर्मग्रंथात असेही सांगितलंय, जेव्हा आपल्याला आनंद होतो, जेव्हा आपल्याला परमानंद होतो, तेव्हा दुसऱ्याला दुःख देण्याचा आपल्याला कोणता एक नैतिक अधिकार उरत नाही. म्हणून आज आमच्या घरी पुत्र प्राप्ती झाली, आज आमच्या घरचा आनंदाचा दिवस आहे, म्हणून मी या अस्पर्श मुलाचा गुन्हा माफ करतोय. असं म्हणता क्षणाला अस्पर्श मुलाचे वडील उद्गारले, दीनदलितांचा कैवारी अस्पर्श उद्धारक एका युगपुरुषाचा जन्म झाला. त्या युगपुरुषाचं नाव लहानपणी बसव असं ठेवण्यात आलं. तोच बसव पुढे बहुजनाचा बसवण्णा झाला, या देशाचा बसवण्णा झाला आणि तोच बसव पुढे या लिंगायताचा लिंगायत धर्मसंस्थापक बसवेश्वर झाले. हम नन्हे मुन्ने बच्चे है बसव तेरी संतान, देश की खातिर जान गवा देकर दे सब कुर्बान. शिक्षा दीक्षा हमको देकर बसव ने उपकार किया, शोषित शिक्षित वंचितों को तूने ही अधिकार दिया. बसव के पथ पर चल मिलता है संयम, स्वतंत्र समता और बंधुता पावन अपना नारा है. बसव तत्व के बिना इस युग का बिना सहारा है. बसव ध्वज के झंडे की अब गिर ना पाए शान, हम नन्हे मुन्ने बच्चे है बसव तेरी संतान. तो युगपुरुष एखाद्या धर्माचा, एखाद्या जातीचा, एखाद्या प्रांताचा असू शकत नाही. महात्मा बसवण्णा हे सर्वांचे आहेत. महात्मा बसवण्णांनी जे कार्य केलं ते माणूस, जिथं माणूस आहे त्या माणसासाठी आवश्यक आहे. बांधवांनो,
आणि म्हणून महात्मा बसवण्णाचा विषय घेत असताना आपल्याला त्यांच्या वैश्विक विचारावर फोकस करावं लागेल. खरं तर त्यांच्या जन्मातले अनेक दाखले मी देऊ शकतो, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा, स्वतंत्र चिंतनाचा, स्वतंत्र प्रवचनाचा विषय होईल. पण आज विषयाच्या अनुषंगानं मला महात्मा बसवण्णा मोठे झाल्यानंतर त्यांनी जी सामाजिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली, सांस्कृतिक क्रांती केली, धार्मिक क्रांती केली, आर्थिक क्रांती केली, अशा सप्त क्रांतीचा जनक म्हणून महात्मा बसवण्णाकडे पाहत असताना त्यांच्या क्रांत्यांना मी समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्यामध्ये क्रांतीचे बीज रुजल्या जातील आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची क्रांती घडू शकते. आज प्रत्येक जण घरामध्ये आहे, कारण कोरोनासारख्या महामारीने आज माणसाच्या जीवाची किंमत लक्षात आलेली आहे. आतापर्यंत पैसा सर्वस्व होता, मान्य आहे, पैसा सर्वस्व आहेच, पैसा अजून काही घडत नाही, पण माणसाच्या जीवापेक्षा पैसा जात नाही. हे 900 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी सांगितलेलं अवैश्विक तत्व आजही तंतोतंत खरं ठरत आहे. म्हणून एवढा मोठा 130 कोटीचा देश नव्हे तर जगातली 206 राष्ट्र आज लॉकडाऊन झालेले आहे. त्याचं कारणच आहे की माणूस सर्वात महत्वाचा आहे. या जगामध्ये माणूस असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. माणूस असेल तर हिमालयाला किंमत आहे, माणूस असेल तर ताजमहालाला किंमत आहे, माणूस असेल तर सर्व इतिहासाला किंमत आहे. जगातला माणूसच नष्ट झाला तर जगातल्या बाकीच्या गोष्टीला किंमत शून्य असेल बांधवांनो. म्हणून माणसाला समोर ठेवून जगामध्ये सर्वप्रथम तत्वज्ञान कोणी मांडलं असेल तर ते महात्मा बसवण्णा या युगपुरुषांनी मांडलेलं आहे. म्हणून महात्मा बसवण्णा माझे आहेत, म्हणून महात्मा बसवण्णा तुमचे आहेत, म्हणून महात्मा बसवण्णा सर्वांचे आहेत. महात्मा बसवण्णा जेव्हा प्रधानमंत्री होते, प्रधानमंत्री असताना त्यांनी जे आदर्श तत्व आपल्यासमोर घालून ठेवलेले आहे ते आजही तंतोतंत लागू पडतात. महात्मा बसवण्णा नेहमी म्हणायचे की या देशाचा, या राज्याचा आणि स्वतःचा विकास करायचा असेल तर एक पाऊल आपलं घरात असलं पाहिजे आणि एक पाऊल आपल्या समाजात असलं पाहिजे. एक पाऊल घरात असेल तर आपल्याला कळेल घरात काय अडचणी आहेत, घरात काय समस्या आहेत, घरात काय उणीवा आहेत, घर कशा पद्धतीनं चालवावं याचं तत्वज्ञान आपल्याला एक पाय घरात असल्यामुळे कळेल. पण दुसरं पाय जर समाजात असेल तर समाजात काय समस्या आहेत, समाजामध्ये कोणत्या अडचणी आहेत, समाजामध्ये कोणत्या पद्धतीचा संघर्ष सुरू आहे ते आपल्याला कळेल. म्हणून 2 पाय, एक पाय घरात आणि एक पाय समाजात. ज्या व्यक्तीचं असतं, ज्या राष्ट्राचं असतं, ज्या देशाचं असतं, तो देश, तो व्यक्ती, तो राष्ट्र संपन्न झाल्याशिवाय राहत नाही. हे तत्व महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवण्णा समजून घेत असताना आम्हाला त्यांच्या एका गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यातला पहिला विचार मी तुमच्या समोर मांडतोय तो म्हणजे सामाजिक विचार. कारण आज या देशाला, समाजामध्ये, या देशामध्ये जगत असताना सामाजिक जे काही उलथापालथ सुरू आहे ती अतिशय महत्वाची आहे. त्या उलथापातीला जर उत्तर शोधायचं असेल तर आम्हाला बसवतत्वाकडे जावं लागेल. महात्मा बसवण्णाचं एकच वचन खऱ्या अर्थाने आजच्या या गंभीर बनत चाललेल्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर अतिशय सडेतोड असं उत्तर आहे. आणि ते वचन कोणीही स्वीकारलं पाहिजे. ते वचन काही एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरतं निश्चित नाहीये. महात्मा बसवण्णाचं वचन हे संपूर्ण जगाला वंदनीय असं वचन आहे. महात्मा बसवण्णाच्या काळामध्ये अनुभव मंटपामध्ये शरण मुदयांनी विचारलं होतं की महात्मा बसवण्णा, जाती ही ईश्वर निर्मित आहे असं म्हणून इथली काही विशिष्ट सनातनी व्यवस्था जातीच्या नावाखाली समाजाचं, राष्ट्राचं शोषण करत आहे. त्यांच्या प्रगतीचे दार बंद करण्यात आले. बसवण्णा, मग जाती ईश्वर निर्मित आहे का? त्यावेळेस महात्मा बसवण्णा म्हणाले, जाती ईश्वर निर्मित नसून जाती मानव निर्मित आहे. अरे, व्यवसाय करणाऱ्या माणसांना नंतर जातीच्या पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं इथल्या सनातनी व्यवस्थेनं. ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम 900 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक समस्येचा दाखला वचन रूपामध्ये दिला. ती वचनं आम्ही वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा जाती ईश्वर निर्मित नाही अशा पद्धतीचं तत्वज्ञान महात्मा बसवण्णा अनुभव मंटपामध्ये मांडायला लागले त्यावेळेस त्यांनी दाखला दिलेला मला वाटतं आजही तशाच पद्धतीचा प्रेरक आहे. पण या देशातली जातीयता संपली का? या देशातली अंधश्रद्धा संपली का? या देशातली अस्पृश्यता संपली का? यावर जयंतीच्या माध्यमातून चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. महापुरुषांची जयंती यासाठीच साजरी करायची असते. महात्मा बसवण्णाचं नुसतं चित्र डोक्यावर घेऊन नाचणं हे आम्हाला निश्चितच शोभून दिसणार नाही. महात्मा बसवण्णाचं डोक्यावर चित्र घेत असताना त्यांचं चरित्र आमच्या हृदयामध्ये जोपर्यंत विराजमान होणार नाही तोपर्यंत आम्ही महापुरुषांच्या जयंतीचं, आदरांजलीचं पूल वाहू शकलो का असं आम्हाला नैतिक दृष्ट्या म्हणण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही. म्हणून महात्मा बसवण्णा समजून घेत असताना जातीयतेची लढाई आपल्याला या देशातनं जर जात संपुष्टात आणायची असेल तर अनेक महापुरुषांनी निश्चित जातीवर काम केलेलं आहे. मी कुठल्याही महापुरुषाचा अनादर करणार नाही, ते आमच्यासाठी वंदनीयच आहे. परंतु त्या सगळ्याच महापुरुषांचं मूळ जिथं आहे ते मूळ आम्ही समजून घेतलं पाहिजे. ते मूळ आहे महात्मा बसवण्णा. महात्मा बसवण्णांनी सांगितलं की अरे, जात ही कुणाच्या, एखादा ब्राह्मण आहे म्हणून तो हुशारच असतो असं नाही, आणि एखादा शूद्र आहे म्हणून तो अतिशय कमी दर्जाचा असतो असं नाही. जात
ही त्याच्या गुणवत्तेची ठरली पाहिजे. म्हणजे जातीचं महत्व एखाद्या विशेष जातीत जन्मलं म्हणून त्याचं महत्व येत नाही. मग काय झालं पाहिजे तर जात हे माणसाचं महत्व त्याच्या गुणवत्तेवरून, त्याच्या विद्वत्तेवरून, त्याच्या पात्रतेवरून ठरलं पाहिजे, जातीवरून नाही. पण 900 वर्ष झाले हो जातीवरूनच महत्व ठरवलं जातं. पण बसवण्णांनी सांगितलं आणि मला वाटतं संविधानामध्ये तोच विचार आला. आज जातीवरून संविधानामध्ये महत्व ठरवल्या जात नाही. MPSCची परीक्षा द्या आणि कुणीही कलेक्टर व्हा, UPSCची परीक्षा द्या आणि कुणीही त्याच्या दर्जाच्या जागा मिळवा, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. इथं कुठं आलं? इथं जातीचा मुद्दाच राहिलेला नाही. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, बस MBBS व्हा. बसवण्णाचे विचार मला वाटतं आधुनिकरित्या खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये आम्ही जगतो आहोत. पण जात संपली का? संपलेली नाही. महात्मा बसवण्णा म्हणाले, बोहिनीचा सुत नाव त्याचे व्यास मार्कंडे खास मांगिनीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी जातीची थोरवी काय की जय. त्यांनी 770 शरणगणांना समजून सांगितलं, अरे बांधवांनो, जातीवरून माणसाचं श्रेष्ठत्व काय मोजताय तुम्ही? विद्वत्तेवरून माणसाचं श्रेष्ठत्व मोजा. व्यास हा भोहिनीचा सूत आहे, ज्याने महाभारत लिहिलेला आहे. मार्कंडे एवढा मोठा महर्षी होऊन गेला, तो मांगिनीचा पुत्र आहे. जातीवरून माणसाचं काय श्रेष्ठत्व मोजताय तुम्ही? बोहिनीचा सूत नाव त्याचे व्यास मार्कंडे खास मांगिनीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी जातीची थोरवी काय की जय. बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म चांबार, उत्तम तो दुर्वास, कोंडी नेतो नावी कसप्पे लोहार, तिनी लोकी बरवी प्रसिद्धीती, जातीचे श्रेष्ठत्व हाती बेडाच्या कुडल संगम देवा. अरे 900 वर्षापूर्वी हा महामानव म्हणतोय, जो माणूस स्वतःची जात श्रेष्ठ म्हणतो, त्याच्या एवढा पागल आणि बेडा माणूस या जगात कोणी नाही. काय विचार आहेत? हा विचार आम्ही जेव्हा समजून घेतो ना, तेव्हा महात्मा बसवण्णाची हिमालयाची उंची आमच्या लक्षात येते. आणि हा महापुरुष मग एखाद्या कुठल्या जातीमध्ये निश्चितच बसत नाही. हा महापुरुष तुमचा आमचा सर्वांचा होऊन जातो. म्हणून हा वैश्विक विचार समोर घेत असताना महात्मा बसवण्णांनी सामाजिक परिवर्तन करत असताना पहिल्यांदा सुरू जातीवरच घाव घातला. कारण 6,500 वर जातीत पुन्हा पोट जाती आणि हा सगळा जो काही गुंता आहे तो गुंता तोडण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलं. आणि मग जात जर समूळ नष्ट करायची असेल तर काय करावं लागेल? काहीतरी समाजामध्ये परिवर्तनाचं साधन द्यावं लागेल. आणि बस ठरलं महात्मा बसवण्णाचं. महात्मा बसवण्णाला इष्टलिंगाचा आविष्कार झाला. सुरुवातीला मंदिरामध्ये सुद्धा महात्मा बसवण्णा स्थावरलिंगाची पूजा करत होते. तासन तास ते पूजा अर्चेमध्ये रममाण व्हायचे. पण कालांतराने जेव्हा त्यांचा वेदाचा अभ्यास झाला, आगमाचा अभ्यास झाला, स्मृतीचा अभ्यास झाला, तत्कालीन जेवढे काही धर्मग्रंथ होते त्या सगळ्या धर्मग्रंथाचा अभ्यास झाला. आणि त्याच क्षणाला महात्मा बसवण्णाच्या लक्षात आलं की अरे देव एखाद्या मंदिरामध्ये कोंडून राहू शकत नाही. अरे देव तर सगळीकडेच आहे. जेव्हा त्यांच्या गुरुजींनी विचारलं की बसवण्णा, आजकाल तू स्थावरलिंगाची पूजा करत नाहीस, नेमकं काय झालं तुला? देवाचा तिटकारा आला की काय? महात्मा बसवण्णा हे अस्तिक होते आणि त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, मला देवाचा तिटकार आला नाही, पण माझी देवाची संकल्पना बदलली. पहा, विचाराच्या बळावर, चिंतनाच्या बळावर माणसाचा दृष्टिकोन तयार होत असतो. महात्मा बसवण्णांनी तो दृष्टिकोन तयार केला आणि आपल्या गुरुजीला सांगितलं, गुरुजी मला आता नुसतं मंदिरात देव दिसत नाही. गुरुजी, मला त्या झाडात देव दिसतोय, त्या प्राण्यात देव दिसतोय, त्या दलितात देव दिसतोय, त्या बहुजनात देव दिसतोय. या चराचरामध्ये देव वसलेला आहे. देवाला कोणी कोंडून ठेवू शकत नाही. देवावर कोणी स्वतःची मक्तेदारी निश्चितच दाखवू शकत नाही. देव तर जगद्व्यापी आहे. त्यावेळेस गुरुजी म्हणाले, मग बसवण्णा तुझा देव कुठे आहे? त्यावेळेस महात्मा बसवण्णा म्हणाले, जगद्व्यापी आकाशभर त्या पलीकडे विस्तार तुमचा हो, पाताळा पलीकडे चरण कमल, ब्रह्मांडा पलीकडे क्रीट अगम्य गोचर प्रतिम लिंगय्य कुंडल संगम देवा. माझ्या करस तळून उल्लेश झाला की हो, इष्टलिंगाचा बसवण्णाला विस्कार झाला आणि बहुजनांच्या जाती समूळ नष्ट झाल्या. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये महात्मा बसवण्णांनी इष्टलिंग घातला आणि सांगितलं, चला आता स्वतःचं काय करत करत देवाची पूजा करूया. आणि त्या दिवशी पुरोहितचाही मातीमध्ये गाडण्याचं काम 900 वर्षापूर्वी बसवण्णा नावाच्या युगपुरुषांनी केलं. आणि तिथून खऱ्या अर्थाने क्रांतीला, धार्मिक क्रांतीला, सामाजिक क्रांतीला, आर्थिक क्रांतीला, शैक्षणिक क्रांतीला, औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. म्हणून महात्मा बसवण्णा समजून घेत असताना त्यांच्या सामाजिक गोष्टी आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून फेसबुकच्या माध्यमातून बांधवांना तुम्हाला एवढंच सांगायचं, मला माहिती आहे प्रत्येक जण आज घरात जरी असला तर प्रत्येकाच्या डोक्यावर एक दडपण आहे. उद्या माझी नोकरी राहील का? उद्या माझा रोजगार राहील का? उद्या माझं जे काही अर्थचक्र आहे ते व्यवस्थित सुरू असेल का? या सगळ्या अस्तव्यस्तमध्ये आम्ही सध्याला महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत आहोत, याची मला जाणीव आहे. त्याच चटक्यामधनं मी सुद्धा जातो आहे. परंतु महात्मा बसवण्णा जाज्वल एवढे आहेत, त्यांनी सांगितलंय वास्तव समस्येवर चिंतन करा. म्हणून महात्मा बसवण्णाचं चरित्र तुमच्या समोर ठेवून आपल्याला आजच्या वास्तव समस्येवर चिंतन करायचं आहे. ज्या काळामध्ये त्यांनी चिंतन केलं होतं आणि त्या समस्येवर उत्तर शोधलं होतं.
आज आपल्याला त्यांचं चरित्र प्रेरणा म्हणून समोर ठेवून आपल्या आजच्या वास्तव समस्या काय आहेत त्या समस्याला त्यांच्या चरित्राशी आपण निगडीत करणार आहोत. म्हणून महात्मा बसवांना तुमचे आमचे सर्वांचे आहेत. महात्मा बसवेश्वरांनी जेव्हा सांगितलं बुद्धी प्रामाण्यवादाला महात्मा बसवांना फार महत्त्व देतात. महात्मा बसवांना सांगतात बुद्धी प्रामाण्यवाद आणि विवेकवाद आपल्या डोक्यामध्ये जिवंत असला पाहिजे. आपण कुणाचे भक्त होता कामा नये, आपण विचाराचे अनुयायी झालं पाहिजे. फार मोठी चपराक आहे आजच्या काळामध्ये. आज जे काही अंधभक्ताचा जिकडे तिकडे बाजार चालतो, कोणता तरी बुवा महाराज येतो आणि काहीतरी जय म्हटलं की बरेच तरुण मंडळी जय म्हणायला लागतात. माझं तरुणांना आव्हान आहे, महात्मा बसवांना समजून घ्या. महात्मा बसवांना सांगतात की विवेकवादी व्हा आणि बुद्धी प्रामाण्यवादी व्हा. स्वतःच्या बुद्धीला पटत नसेल तर प्रश्न विचारायला शिका, शंका विचारायला शिका. 770 शरण आणि 1,96,000 जंगम. त्या काळामध्ये महात्मा बसवांनावर प्रश्नाचा भडीमार करायचे, पण बसवांनी प्रत्येकाला सांगितलं हा कुणाचा हा कुणाचा असे म्हणू नका, हा अमुचा हा अमुचा हा अमुचा. अरे प्रत्येकाला हृदयाशी लावणारा बसवांना हिमालयाच्या उंचीचा होता. म्हणून महात्मा बसवांनाचा बुद्धी प्रामाण्यवाद आपण समजून घेतला पाहिजे. बसवांनी सांगितलं की स्वर्ग नरक ह्या फसव्या कल्पना आहेत. ज्या स्वर्ग नरकावर अनेक माणसं करोडपती झाले, अनेक माणसं अरबोपती झाले. स्वर्गाची भीती टाकून इथल्या 90% समाजाला नाडण्याचं, पिचण्याचं, छळण्याचं काम इथल्या सनातनी व्यवस्थेनं केलं. त्या स्वर्गालाच फसवी कल्पना सांगितली महात्मा बसवांनी. आता संदर्भातलं वचन महात्मा बसवांना सांगतात की देवलोक मृत्यूलोक नसती हो वेगळे, स्वर्ग नरक वेगळे नाहीत. काय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे बघा. एखाद्या शास्त्रज्ञाला सुद्धा खऱ्या अर्थाने अचंबित करून सोडावं अशा पद्धतीचं महात्मा बसवांचं तत्व आहे. अरे एका भाषणामध्ये सुद्धा या देशाचे मिसाईल मॅन आणि या देशाचे राष्ट्रपती आणि सायंटिस्ट थोर वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम महात्मा बसवांचं महत्व सांगताना म्हणतात की महात्मा बसवांचं एक वचन जरी आपण वाचलं तर माणसाच्या जन्माचा खऱ्या अर्थाने आपल्याला अर्थ प्राप्त होतो एका वचनामधून. महात्मा बसवांनी सांगितलं की स्वर्ग देवलोक मृत्यूलोक नसती हो वेगळे, सत्य बोलणे हाची स्वर्ग, असत्य बोलणे हाची नरक. आहो म्हणणे हाची स्वर्ग, कारे म्हणणे हाची नरक, सदाचार हाची स्वर्ग, अनाचार हाची नरक. हे कुडल संगम देवा, त्यासाठी तुझे चरण आजे माझे मन साक्षी. बस याला दुसऱ्या साक्षीची गरज नाहीये. सर्व साक्ष जगतपती, त्याला नको मध्यस्थी. कुडल संगम देवा, स्वर्ग नरक ह्या फसव्या कल्पना आहेत. आणि स्वर्ग नरक याच देशामध्ये जर तयार करायचं असेल तर प्रत्येक माणसानं सदाचारानं वागलं पाहिजे, प्रत्येक माणसानं आदरानं वागलं पाहिजे, प्रत्येक माणसानं विवेकानं वागलं पाहिजे, प्रत्येक माणसानं विज्ञाननिष्ठ आणि बुद्धी प्रामाण्यवाद विवेकवादी बुद्धी आपल्या डोक्यात ठेवून वागलं पाहिजे. याच देही याची डोळा या देशामध्ये स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं तत्व महात्मा बसवांनी मांडलं. आणि आजच्या या 21व्या शतकामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मला वाटतं हे तत्व तंतोतंत खरं ठरत आहे. इथं जर आपण सदाचारानं वागलं, इथं जर आपण खऱ्या अर्थाने विवेकानं वागलं तरच या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो. नाहीतर स्वर्ग नरकाच्या पास्कळ गप्पा मारत जर बसलो आपण तर देश अधोगतीकडे जाऊन देश खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दिवे लावल्यानं, घंटा वाजवल्याने आणि इकडे तिकडे वेगळ्या गोष्टी केल्याने देश कोरोनामुक्त होणार नाही. कोरोनामुक्त व्हायचं असेल तर आजच्या वास्तव समस्येवर इथल्या प्रशासनाने, इथल्या राजकारणी लोकांनी चिंतन केलं पाहिजे. इथल्या हुशार तज्ज्ञ लोकांनी इथं चिंतन केलं पाहिजे. कारण देशामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यातलं म्हणून बुद्धी प्रामाण्यवाद अतिशय महत्वाचा आहे. तोच बुद्धी प्रामाण्यवाद नंतर कबीरांनी स्वीकारला, तोच बुद्धी प्रामाण्यवाद नंतर संत गाडगे महाराजांनी स्वीकारला. संत गाडगे बाबा म्हणायचे देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला. एके दिवशी सहज कीर्तनामध्ये प्रश्न करण्यात आला. एका व्यक्तीने विचारलं, बाबा मला पण कलेक्टर व्हायचंय. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणले, अरे हो की मग तुला कोणी अडवलंय? त्याच क्षणाला तो माणूस म्हणतोय, माझं वय निघून गेलं बाबा, आता कलेक्टर कसं होऊ मी? त्याच क्षणाला हा बुद्धी प्रामाण्यवादी जगणारा, निरक्षर समजला जाणारा तुमचा आमचा थोर कीर्तनकार गाडगे बाबा म्हणतोय, अरे तू कलेक्टर नाही झाला म्हणून काय झालं? कलेक्टरचा बाप हो. पहा, लक्षात घ्या. म्हणजे कलेक्टरचा बाप हो, यामध्ये बुद्धी प्रामाण्यवाद लपलेला आहे. म्हणजे तुझ्या हातून संधी गेली असली तर तुझ्या घरामध्ये ती संधी चालून आलेली आहे. त्या संधीचं सोनं कर.
म्हणून झालेल्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा आमच्याजवळ उपलब्ध कोणती साधनं आहेत ते साधनं खऱ्या अर्थाने आम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने ह्या दृष्टिकोनातून आपल्याला समोर जाता येईल. आणि म्हणून महात्मा बसवण्णाचा जो बुद्धिप्रामाण्यवाद आजच्या जगाला, खऱ्या अर्थाने वैश्विक जगाला अतिशय गरजेचा आहे. कुठल्याही अंधश्रद्धेला थारा न देता आपण विवेकाला जे पटेल त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णाला ध्येय कोणी दिलं असेल तर प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. पण महात्मा बसवण्णा असे एक युगपुरुष आहेत की महात्मा बसवण्णाच्या पाठीमागे स्त्रीचा हात नव्हता, महात्मा बसवण्णाच्या सोबतच स्त्रिया होत्या. लक्षात घ्या, 770 पैकी 70 शरणी होत्या. त्यामध्ये अक्का नागम्माची फार मोठी भूमिका आहे. महात्मा बसवण्णाला त्यांनी जात वर्ग वर्ण विरहित समाजाची रचना करण्याचं ध्येय त्यांच्या अक्काने दिलेलं आहे. पण अक्का नागम्मा म्हणते, बसवण्णा, या जमलेल्या सगळ्या 770 आणि ह्या सगळ्या करोडो लोकांचा उद्धार तुला करायचा असेल तर तुला आता एक चळवळ उभी करावी लागेल. आणि या चळवळीच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचं काम बसवण्णा तू केलं पाहिजे. आणि त्याच क्षणाला महात्मा बसवण्णांनी चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याचं ध्येय उचललं. आणि त्या संघटितपणा करण्यासाठी मग त्यांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शरणांनी वचनं लिहिले. 25,000च्या वर आज वचनं आहेत. सनातनी व्यवस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये वचनाचं त्या काळामध्ये जरी जाळले असले तरी अनेक वचनं आज शिल्लक आहेत. शिल्लक राहिलेल्या वचनामध्ये सुद्धा एवढी मोठी ताकद आहे. त्यातून सुद्धा समाजाचं, राष्ट्राचं आणि जगाचं परिवर्तन होऊ शकतं. एवढी ताकद त्या वचनाच्या वैश्विक तत्वामध्ये आहे. आणि म्हणून अनुभव मंटपातला कारभार कसा चालायचा त्यावर मला फक्त 2 तुम्हाला दृष्टांत सांगायचे. त्या काळातले 2 दृष्टांत तुम्हाला मुद्दाम सांगायचे. त्याच्यातला पहिला दृष्टिकोन असा आहे की कल्याणची एवढी प्रगती झाली होती असं बसव पुराणामध्ये सांगितलेलं आहे. बसव पुराणामध्ये जेव्हा कल्याण राज्याचं सांगितलं तेव्हा सांगतात ते की अक्षरशः स्वर्ग 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 जे म्हणतात ना, ते कल्याणमध्ये गेलेल्या प्रत्येक लोकांना स्वर्गाचा अनुभव यायचा. एवढं सुख त्या कल्याणमध्ये होतं. कल्याणमध्ये बेकारी नव्हती, कल्याणमध्ये बेरोजगारी नव्हती, कल्याणमध्ये भिकारी नव्हती, कल्याणमध्ये कुठलाच माणूस हा गरीब राहिलेला नव्हता. प्रत्येक माणूस स्वतःचं कष्ट करून, स्वतःचं कायक करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगत होता. आणि ही कल्याणची कीर्ती नुसतं कल्याणपुरती मर्यादित राहिली नाही. कल्याणची कीर्ती कुंतल राज्यामध्ये गेली, कल्याणची कीर्ती मगध राज्यामध्ये गेली, कल्याणची कीर्ती जम्मू काश्मीरला गेली, कल्याणची कीर्ती अफगाणिस्तानला गेली. तिथनं सुफी संत सुद्धा बसव कल्याणमध्ये आले. हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच क्षणाला मग कल्याणचा जम्मू काश्मीरचा जो राजा आहे, राजा भूपाळ, त्याला लक्षात आलं की अरे कल्याण राज्य फार प्रगत झालेलं आहे. नेमकं तिथला जो प्रधानमंत्री आहे महात्मा बसवण्णा नावाचा व्यक्ती, तो नेमकं काय करतो आहे, कोणतं अर्थशास्त्र वापरतोय, कोणती आर्थिक प्रणाली वापरतोय, कोणते तत्व सांगतोय लोकांना, तिथले लोक कशा पद्धतीनं काम करतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तेच समजून घेऊन मग इकडे तिकडे आपण ते सगळं सांगितलं पाहिजे. म्हणून एक भूपाळ आणि प्रधान त्यांनी वेषांतरण केलं आणि ते दोघं कल्याणच्या दिशेकडे निघाले, कल्याणच्या जवळ आले. आणि कल्याण राज्यामध्ये त्यांनी ज्या क्षणाला पाऊल ठेवलं ना, त्याच क्षणाला त्यांना शरण मुद्दांना भेटले. शरण मुद्दांनी सांगितलं, शरणो शरणार्थी, कुठून आलात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आम्ही खूप दुरून आलोत, आम्हाला बसवण्णाला भेटायचं आहे. कारण बसवण्णा कोणता तरी मंत्रदंड देतो म्हणे, आणि तो मंत्रदंड घेतला की माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं म्हणे. तो मंत्रदंड नेमका कोणता आहे तो आम्हाला घ्यायचा आहे. आणि म्हणून आम्हाला बसवण्णाला भेटणं होईल. त्यावेळेस तो शरण मुद्दांना म्हणाला, शेतामध्ये काय करत होते मुद्दांना, आणि शेतातून काय करता करता ते बोलायला लागले की नाही, असा मंत्रदंड म्हणजे काय, महात्मा बसवण्णाचे विचारतत्व. मुद्दांनी महात्मा बसवण्णाचं वचन सांगितलं, ज्याने आपल्या कष्टाने काळी माती झिजवली, ज्याने अपार कष्ट करून स्वतःचा देह झिजवला, ज्याने स्वतः जीवाची पूजा करून शिवाची पूजा केली, ज्याने झोपडीलाच कैलास मानला, ज्याची करणी तशी वाणी तोची जगद्गुरूच झाला कुडल संगम देवा. त्या क्षणाला त्या भूपाळ राजासोबत आलेला प्रधान म्हणाला, सेवक म्हणाला, अहो आम्हाला मंत्रदंड द्या. त्यावेळेस ते म्हणाले, संध्याकाळी यावं अनुभव मंटपामध्ये. अनुभव मंटपामध्ये आल्यानंतर तुम्हाला महात्मा बसवण्णा मंत्रदंड देतील. या अनुभव मंटपामध्ये. अनुभव मंटपाची उत्सुकता अजून वाढायला लागली. आणि वाढत असताना खऱ्या अर्थाने ते महात्मा बसवण्णा तिथं आले. आणि महात्मा बसवण्णा अनुभव मंटपाची आता उत्सुकता यांची ताणल्या गेली, पुढे गेले, चालते झाले. अनुभव मंटपाकडे जात असताना त्यांना मडिवाळ माचीदेव भेटले. मडिवाळ माचीदेवांना सुद्धा त्यांनी शरणो शरणार्थी म्हटलं. त्यांनी सांगितलं, आम्हाला बसवण्णाचा मंत्रदंड पाहिजे आहे, तर आम्हाला मंत्रदंड द्या. मंत्रदंड द्यायचं म्हटल्यानंतर ते म्हटले, चला पुढे या.
अनुभव मंडपामध्ये या संध्याकाळी, बसवण्णाची तुम्हाला भेट होईल. किती उत्सुकता होती बघा, कारण संध्याकाळ दिवसभर काय करायचं, आपल्या आपल्या शेतात कष्ट करायचं, आपला आपला व्यवसाय करायचा आणि प्रामाणिकपणे व्यवसाय झाल्यानंतर संध्याकाळी अनुभव मंडपामध्ये जायचं आणि तिथं आपल्याला जे अनुभव आले आपल्या आपल्या व्यवसायामध्ये ते अनुभव तिथं सांगायचे. म्हणजे त्या त्या व्यवसायाचे तज्ज्ञ निर्माण करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. कोणी गौंडी कामामध्ये तज्ज्ञ आहे, कोणी मडके बनवण्यामध्ये तज्ज्ञ आहे, कोणी म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये सर्वोच्च आदमी बनवण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे. आणि मग संध्याकाळची वेळ झाली तेव्हा भूपाळ राजा पण आला. सगळे 770 शरणगण बसले, मडिवाळ माचीदेव बसले, अल्लम प्रभुदेव खुर्चीवर विराजमान झाले आणि आजची जी संसद चालते ना त्या पद्धतीनं, मी तर म्हणे त्या अगदी त्याच पद्धतीनं संसद सुरू झाली, जी अनुभव मंडपाची संसद होती. आणि म्हणून महात्मा बसवण्णा लोकशाहीचे जनक म्हणून जेव्हा इंग्लंडच्या संसदेमध्ये तशा पद्धतीची रचना, त्याच्या पद्धतीचं बिल पास करण्यात आलं, त्यावरून लक्षात येतं की महात्मा बसवण्णा हे खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या तत्वाला 12व्या शतकामध्ये तशा पद्धतीनं प्रस्थापित करत होते. खरं तर जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आले, मी अराजकीय माणूस आहे, देशाचे प्रधानमंत्री जेव्हा इंग्लंडला गेले होते, थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवण्णाच्या पुतळ्याचं अनावरण झालं. अनावरण होण्यापूर्वी जेव्हा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिथल्या मेयरला सांगितलं की इंग्लंडला लोकशाहीची जननी म्हणतात, त्याचा नेमका पुरावा काय आहे. आणि आपल्याला पण तो पुरावा अभ्यासक्रमामधून दिला जातो. तो पुरावा म्हणजे मॅग्ना कार्टाचा. आणि तिथल्या मेयरनी सुद्धा सांगितलं की बघा, 1314 मध्ये मॅग्ना कार्टा नावाची एक संहिता पास करण्यात आली. त्या संहितेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशी मूल्ये होती. आणि ही मूल्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्येच पेरण्यात आली, सांगण्यात आली. म्हणून लोकशाहीची जननी इंग्लंड आहे. आता आमचं दुर्दैव आहे, तुझा आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. आम्ही सगळ्या महापुरुषांना जातीमध्ये, धर्मामध्ये, आधी पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवले. एखाद्या महापुरुषांना वैश्विक विचारपीठावर मांडण्याचं कधी धाडसच आम्ही करत नाही. आम्ही सगळे इथले वेगवेगळ्या जातीचे गुलाम माणसं आहोत आणि गुलाम कधीही प्रखडपणे आणि सत्य सांगूच शकत नाही. म्हणून महात्मा बसवण्णाचा हा विचार त्या काळामध्ये दाबण्याचा प्रयत्न झाला. आणि जेव्हा इंग्लंडच्या मेयरनी मॅग्ना कार्टाचा खऱ्या अर्थाने विचार मांडला, तेव्हा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, जर 1314 मध्ये मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असं आलंय असं तुम्ही म्हणत असाल तर ते खोटं आहे. कारण 1314च्या अगोदर 100 वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये महात्मा बसवण्णा नावाच्या महापुरुषांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये या भारतामध्ये रुजवली होती. म्हणून लोकशाहीची जननी इंग्लंड नाही, लोकशाहीची जननी भारत आहे. हे आम्ही ठासून सांगलं पाहिजे, कारण आमच्यापाशी पुरावे आहेत. आणि हे पुरावे आम्ही समाजापुढे मांडणं अत्यंत गरजेचं आहे. देशापुढे मांडणं गरजेचं आहे, नव्हे जगाच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. 12व्या शतकाच्या अगोदर अजून कोणी मग अनुभव मंडपासारखी जर वास्तू कोणी निर्माण केली असेल तर त्यांना तुम्ही लोकशाहीचे जनक म्हणा. पण मुद्दा एवढाच आहे की महात्मा बसवण्णा समजून घेत असताना आम्ही थोडं विशाल अंतकरणाचे झाले पाहिजे. आमच्या डोळ्यावर जर जातीची आणि धर्माची आणि खऱ्या अर्थाने अराजकतेची जर पट्टी असेल तर आम्हाला महापुरुष कधी स्वच्छ दिसणार नाही. पण महापुरुष आम्ही स्वच्छ अंतकरणाने समजून घेतले पाहिजे. एखाद्या कोणा जातीत आणि धर्मात जन्मलेत म्हणून महापुरुषांना संकुचित करण्याचं कटकारस्थान इथल्या सनातनी व्यवस्थेने वारंवार केलेलं आहे. ती कटकारस्थानाची भूमिका आम्ही उद्ध्वस्त करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महापुरुषांना स्वच्छ मनानं समोर आणायला सांगा. स्वच्छ मनानं समोर स्वीकारणं हे खरं तर भारतीयांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण लोकशाहीची जननी ही इंग्लंड नसून भारत आहे. हे जेव्हा जगाच्या विचारपीठावर गेलो आणि त्या लोकशाहीचे जनक म्हणून महात्मा बसवण्णा जगाच्या समोर यायला लागले, तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली पाहिजे. प्रत्येक भारतीयाची म्हणतोय, कारण त्या दृष्टीने अतिशय महत्वाचा तो भाग आहे बांधवांनो. आणि म्हणून जेव्हा महात्मा बसवण्णा अनुभव मंडपामध्ये आले आणि मग त्यांनी मंत्रदंड सांगितला, मला वाटतं आज देशाला त्या मंत्रदंडाची गरज आहे. मी असंच फेसबुकवर आलो नाहीये काही कामधंदे नाहीत म्हणून. माझं तुम्हाला विनम्र सूचना आहे आणि देशाला सूचना आहे माझी की आज बसवण्णाच्या मंत्रदंडाची गरज आहे. कारण या देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलॅप्स झालेली आहे. या कोरोनाच्या नंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठी विषमता तयार होणार आहे. आणि म्हणून ही विषमता दूर करायची असेल तर कायकाला नितांत प्रतिष्ठा आली पाहिजे. जो माणूस श्रम करतो त्या श्रमाला नितांत नितांत प्रतिष्ठा आली पाहिजे. काय होता मंत्रदंड? बसवण्णा म्हणाले, शरणांची निद्रा हाची झोप पहा. जागतिक दर्जाचं वचन सांगतोय तुम्हाला मी, जागतिक दर्जाचं म्हणतोय मी. माझ्या बोलण्यात कदाचित तुम्हाला थोडासा असा हे जास्तीचा हे दिसेल, पण बांधवांनो, महापुरुष समजून घेतले की आत्मविश्वास आपोआपच येतो.
कारण मी स्टॅलिन पण वाचलाय, मी लेनिन पण वाचलाय, मी कार्ल मार्क्स ही वाचलाय, मी ॲडम स्मिथ ही वाचलाय, मी रिकार्डो पण वाचलाय, मी रुसो वाचलाय, मी प्लेटो पण वाचलाय, मी अरिस्टॉटल पण वाचलाय. हे सगळे पाश्चात्य विचारवंत वाचल्यानंतर मग मी बुद्ध पण वाचलाय, मग मी वर्धमान पण वाचला आणि मी बसवण्णा पण वाचला. म्हणून आपल्या विचारवंताचं महत्त्व आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अरे सगळे जेव्हा पाश्चिमात्य विचारवंत येतात त्या सगळ्या विचारवंताच्या अर्थशास्त्राला महात्मा बसवण्णाचं एक वचन खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ ठरतं. महात्मा बसवण्णा म्हणतात, शरणांची निद्रा हाची जप पहा, शरणांचे जागरण ही शिवरात्र पहा, शरण चाललेली भूमी पवित्र क्षत्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, कुडल संगम देवाच्या शरणाची काया हाची कैलास पहा, कुडल संगम देवा. काय वचन आहे. ह्या वचनातलं आर्थिक तत्व आलं पाहिजे. महात्मा बसवण्णांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही जे श्रम करतो त्या श्रमात देव शोधा. देशाला अशा श्रम करायची आता गरज आहे. या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जर खऱ्या अर्थाने रुळावर आणायची असेल तर ज्यानं ज्या व्यवसायामध्ये आहे ना त्या व्यवसायामध्ये त्यांना आता देव शोधला पाहिजे. एवढं प्रामाणिकपणे त्यानं काम केलं तरच आपला देश आर्थिकरित्या स्थिर होऊ शकतो. नाहीतर पुन्हा जर आपण आपल्या आपल्या व्यवसायामध्ये हेळसांडपणा केला तर काही भेटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन जाईल. देशामध्ये कोरोनाने किती माणसं मरतील माहिती नाही, पण देशामध्ये उपासमारीने मोठ्या प्रमाणात माणसं मरू शकतात. म्हणून जो तो माणूस आपल्या आपल्या कायकामध्ये देव शोधण्याची संकल्पना आता जगामध्ये सुरू झालेली आहे. आपल्या देशात सुद्धा बसवण्णाच्या विचारधारेनुसार सुरू होणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महात्मा बसवण्णा हे तुमचे आहेत, माझे आहेत, सर्वांचे आहेत. कारण श्रम सगळ्यांनाच करावं लागणार आहे आणि श्रमामध्ये सगळ्यांना जर देव दिसायला लागला तर देशाची आर्थिक प्रगती निश्चितच झपाट्याने होऊ शकते. त्याच्या पुढचा एक महत्त्वाचा दाखला मला महात्मा बसवण्णाचा द्यायचा आहे. कारण महात्मा बसवण्णा नेहमीच म्हणायचे की वास्तव समस्येवर चिंतन झालं पाहिजे. आज देशात होतंय का आपल्या वास्तव समस्येवर चिंतन? आज देशामध्ये कोरोनावर लस शोधण्यावर चिंतन झालं पाहिजे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बजेट आलं पाहिजे. आज देशामध्ये कोरोनामध्ये जे कोरोना वॉरियर्स म्हणून काम करतात त्यांच्या जीविताची जिम्मेदारी केंद्र सरकार राज्य सरकारने घेतली पाहिजे. त्यांना चांगल्या पद्धतीची सुरक्षितता दिली पाहिजे. होतंय वास्तव समस्येवर चिंतन. आज चिंतन परिषद प्रत्येकानं चिंतन करणं त्याच्यावर गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थाने ज्वलंत आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या, त्यावर काय चिंतन आहे? 3 महिन्याचं धान्य मोफत दिलं म्हणून बेकारी जाणार नाही देशामधली. 3 महिन्याचं धान्य मोफत दिलं म्हणून या देशातली बेरोजगारी जाणार नाही. हा कोरोना नावाचा महामारीचा विषाणू संपल्यानंतर देशात समोर जे चित्र निर्माण होणार आहे त्या चित्रावर काय चिंतन चालू आहे आपल्या देशामध्ये? कुठंही चिंतन मला दिसत नाही. बसवण्णा म्हणतात अतिशय घातक आहे ते. महात्मा बसवण्णा आपल्या राज्यामध्ये नेहमी प्रत्येकाला म्हणायचे, वास्तव समस्या सांगा, येणाऱ्या काळात भेडसावू पाहणाऱ्या समस्या सांगा. आणि एकच अनुभव मंडपातला तुम्हाला मी प्रसंग सांगणार आहे की बघा, आणि त्या वास्तव समस्या समूळ नष्ट केल्या बसवण्णांनी. नुसत्या समस्या जाणून घेणं हे राजकर्त्यांचं काम नसतं. त्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करणं हे त्यांचं काम आहे. परंतु आज लय झालं तर समस्या जाणून घेण्यापर्यंत चाललेत. उपाय काय करणार? उपाय झाले पाहिजे त्याच्यावर आणि ती समस्या समूळ नष्ट झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार आहे. परिवर्तन वेगळं, सेवा वेगळी. सेवा म्हणजे काय असते? आज गरजू लोकांना अन्नधान्य देणं ही झाली सेवा. पण परिवर्तन म्हणजे उद्याचं अन्नधान्य त्यांनी स्वतः निर्माण करणं, याला म्हणतात परिवर्तन. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांना 4 पैसे देणं ही झाली सेवा. पण शेतकरी आत्महत्याच करणार नाहीत हे तसं धोरण आखणं याला म्हणतात परिवर्तन. म्हणून आज देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सेवा नाही. सेवा भावला 0 महत्व आहे देशामध्ये सध्या. परिवर्तनाच्या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजे आणि बसवण्णांनी त्या पद्धतीचं परिवर्तन 12व्या शतकामध्ये घडून आणलेलं आहे. एकदा असंच अनुभव मंडप भरलेला होता. मी अतिशय प्रामाणिकपणे फक्त 3 समस्येवर उत्तर देणार आहे त्या काळातल्या, आणि त्या समस्या आजही आहेत, अजून आम्ही नष्ट करू शकलो नाही. ते अपयश आहे आपलं भारतीयांचं. महात्मा बसवण्णा म्हणाले, एक शरण अप्पण्णाला उठवलं त्यांनी, हडपद अप्पण्णा हे त्यांचे पीए होते बघा, पीए. आणि ते कोणते? न्हावी समाजाचे होते त्या काळामध्ये. काय कमाल आहे. अंधश्रद्धा काय होती? या सनातनी व्यवस्थेने अंधश्रद्धा अशी रचली होती की न्हाव्याचं जर उठल्या उठल्या तोंड पाहिलं तर अपशकून, दिवस खराब जातो दिवस. अरे माझ्या बसवण्णाच्या कानावर गेली ही गोष्ट. असं न्हाव्याचा चेहरा पाहिल्यानंतर दिवस खराब जातो. बसवण्णांनी त्या अंधश्रद्धेवर कायमच समूळ नष्ट केली अंधश्रद्धा. समस्या काय होती? न्हाव्याचा चेहरा पाहिल्यानंतर दिवस खराब जातो. बसवण्णांनी बोलले असं का? बसवण्णांनी आपल्या सोबत
PA म्हणूनच नियुक्ती केली हडपदापन्नाची आणि सांगितलं आता सकाळी सकाळी सगळी सनातनी व्यवस्था प्रधानमंत्र्याकडे कामाला यायची आणि पहिलं हडपदापन्नाचं दर्शन घेऊन मध्ये यायची. याला म्हणतात उत्तर. राजकीय लोकांनी अशी उत्तर शोधली पाहिजे आणि हे उत्तर शोधलं होतं बसवण्णांनी. 3 समस्या त्या काळामध्ये होत्या. हडपदापन्नाला उठवलं बसवण्णांनी आणि म्हणाले, बसवण्णा हडपदापन्ना उठा तुम्ही आणि सांगा बरं आपल्या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत, वास्तव समस्या कोणत्या आहेत, वास्तव समस्येवर चिंतन करूया आपण आज. आणि झालं, चिंतन करायचं ठरलं आणि हडपदापन्ना उठले. आपण म्हणाले आपल्या राज्यामध्ये 3 समस्या फार महत्त्वाच्या आहेत बसवण्णा. पहिली समस्या आहे जातीयता, दुसरी समस्या अस्पृश्यता आणि तिसरी समस्या अंधश्रद्धा. हे 12व्या शतकात होतं बरं का. आज आहे का नाही ते तुम्ही बघायचं आहे, त्याच्यावर तुम्ही चिंतन करायचं आहे की महापुरुषांचे विचार किती आवश्यक आहेत. जर या 3ही समस्या आज पण असतील ना, आज पण बसवण्णा आवश्यक आहे. आणि मग महात्मा बसवण्णा त्यावेळेस म्हणाले की 3 समस्या फार महत्त्वाच्या आहेत, एक जातीयता, एक अंधश्रद्धा आणि एक अस्पृश्यता. आणि मग उत्तर काय शोधलं बघा. आता पहिलं उत्तर शोधू आपण, जातीयता. जातीयतेवर बसवण्णांनी सांगितलं जात ही ईश्वर निर्मित नाही, मानव निर्मित आहे. चला, आजपासून जातीयता संपली, प्रत्येकाने इष्टलिंग धारण करा, प्रत्येक जण लिंगवंत झाला, जातीयता संपली. 350 जातींना, कित्येक पोट जातींना बसवण्णांनी आपल्या गळ्याशी घेतलं, जातीयता समूळ नष्ट केली, प्रत्येक जण लिंगवंत झाला. पहिली समस्या संपली. दुसरी समस्या होती अस्पृश्यता. हडपदापन्ना म्हणाले अस्पृश्यतेवर काय उत्तर शोधायचं बसवण्णा. त्यावेळेस बसवण्णा म्हणाले ठीक आहे, चला नागदेव कांबळीच्या घरी निरोप द्या. नागदेव कांबळी कोण होतं? नागदेव कांबळी गावाच्या बाहेर राहणारा एक अस्पृश्य समजला जाणारा माणूस. अरे ज्यांची सावली सुद्धा विटाळ वाटल्या जायची, अशा नागदेव कांबळीला प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं. जसा निरोप पाठवला तसे नागदेव कांबळी अनुभव मंडपामध्ये येते झाले. अनुभव मंडपाशी आले आणि अनुभव मंडपामध्ये येऊन बसवण्णाचं साक्षात चित्र पाहिलं आणि नागदेव कांबळीच्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू ओघळायला लागले. ते म्हणायला लागले, बसवण्णा एखाद्या तळ्यामध्ये गाढव पडलं, डुक्कर पडलं तर त्या तळ्याचं पाणी बाटतं बसवण्णा, पण त्याच तळ्यामध्ये आमच्यासारख्या हाताचा स्पर्श झाला तर पाणी बाटतं. म्हणजे प्राण्यांना पाणी पिण्याची संमती आहे, वेगवेगळ्या दुसऱ्यांना पाणी पिण्याची संमती, आणि माणूस म्हणून आम्हाला पाण्यावरचा अधिकार नाकारला बसवण्णा. त्या क्षणाला नागदेव कांबळीच्या गळ्याला आपल्या हृदयाशी जोडलं महात्मा बसवण्णांनी सांगितलं अस्पृश्यता संपली. दुसरी सुद्धा समस्या संपवली बसवण्णांनी आणि नागदेव कांबळी त्या दिवशी शरण झाले. त्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग घालण्यात आलं, तो लिंगवंत झाला आणि अस्पृश्यता सुद्धा संपली. आता तिसरं होतं अंधश्रद्धा. त्याच क्षणाला महात्मा बसवण्णा हे म्हणाले नागदेव कांबळीला की आता अस्पृश्यता संपली. त्यावेळेस नागदेव कांबळी काय म्हणतात, बसवण्णा मला एक मी मागणं मागतोय, दिलं पाहिजे तुम्ही. त्यावेळेस म्हटले मान, तुला काय मागायचं आहे? कारण देशाचे प्रधानमंत्री होते महात्मा बसवण्णा. प्रत्येक शरणांना वाटलं आता नागदेव कांबळी काहीतरी मागतील, गड मागतील, काय 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 मागतील, लक्षात घ्या. अन्नधान्य मागतील, कुठं नोकरी मागतील. परंतु नागदेव कांबळी म्हणजे बसवण्णा एक दिवस फक्त आमच्या घरी प्रसाद खायला येता बसवण्णा. काय शरण आहे बघा. नागदेव कांबळीने मागून मागून काय मागितलं, आमच्या घरी प्रसाद खायला येता बसवण्णा. देशाचे प्रधानमंत्री महात्मा बसवण्णा, कल्याण राज्याचे प्रधानमंत्री, आणि महात्मा बसवण्णांनी कुठलाच विचार केला नाही. ते म्हटले चला चला म्हटलं की मात्र नागदेव कांबळीच्या डोक्यात अंधश्रद्धा आली. ते म्हणले आज नका बसवण्णा, आज नका येऊ तुम्ही. आज काय मुहूर्त बघितला नाही, पंचांग बघितलं नाही, तिथी बघितली नाही, आज दिवस कसा आहे माहिती नाही, आज नका येऊ तुम्ही, कधी या, उद्या या, उद्याला बघू वाटल्यास. त्यावेळेस अंधश्रद्धा संपवली बसवण्णांनी. बसवण्णा म्हणले आज उद्या नका म्हणू. काय म्हणतात नागदेव कांबळीला बसवण्णा, पहा की तिथी पंचांग हे सगळं थोतांड आहे. 900 वर्षापूर्वी सांगितलं, कोरोनाने आज सिद्ध करून दाखवलं. एका माईका लाल पंचांगवाल्याला सांगता आलं नाही की या देशामध्ये कोरोनाचं संकट येणार आहे. एका सुद्धा नालायकाला सांगता आलं नाही की या देशामध्ये कोरोनाचं संकट येणार आहे. कुठे गेले? टीव्ही मधल्या मोठ्या मोठ्या, हे गंडा घातला की काय की होणार आहे, ते गळ्यात घातलं की कंटकी संकट तारण होणार नाही. अरे सगळं थोटांड होतं. हे 900 वर्षापूर्वी बसवण्णांनी सिद्ध करून दाखवलं. आज सुद्धा सिद्ध झालं. ते माझं आव्हान आहे त्या पंचांगकर्त्यांना, सांगा देशातलं कोरोनाचं संकट कधी जाणार आहे. माझं आव्हान आहे त्या थोतांड पंडितांना, सांगा या देशातली अर्थव्यवस्था नंतर कशी असणार आहे. आज सांगा, आव्हान आहे आमचं. आता कोण्या बिळात लपून बसलात तुम्ही. या देशामधल्या गोरगरीब पीडित जनतेला पिडणाऱ्यांनो आणि अज्ञानाच्या नावाखाली भरडून ठेवणाऱ्यांनो, आज या बिळाच्या बाहेर आणि सांगा ना, आज सांगा या देशावर फार मोठं संकट आलेलं आहे. नाही, उत्तर नाहीये त्यांच्यापाशी.
आणि त्यावेळेस महात्मा बसवांनी सांगितलं, महात्मा बसवांनी, आज उद्या नका म्हणू, आजचा दिवसच आहे शिवशरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवस शुभ आहे हरशरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवसच शुभ आहे नव्हे प्रत्येक क्षण शुभ आहे इष्टलिंगास नित्य नेमाने पूजणाऱ्यास. काय तत्व आहे पहा. त्यांनी सांगितलं आज उद्या म्हणायची गरज नाही, प्रत्येक क्षण माणसाचा शुभ आहे. पण आज आम्ही काय अवस्था आहे आमची. अहो, इंजिनियर डॉक्टर असलेले माणसं घराचा दरवाजा कुणीकडे असावा याच्यावर डोकं लावतायत. बसवनाने त्या काळात सांगितलं सगळ्या दिशा पवित्र आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या दिशा पवित्र आहेत, सगळे वार पवित्र आहेत, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, कुठलाच दिवस कुठलाच वार कुठलाच महिना कुठलाच क्षण हे अशुभ नाही. चांगल्या मनानं विचार करून कामाची सुरुवात करणं ह्याच्यामध्येच पावित्र्यता दडलेली आहे, त्यासाठी काही बघण्याची गरज नाही. आणि खरंच ते किती सत्य झालं. आज नाही खरं अभिमान वाटतो या भारतामध्ये जन्मल्याचा. मला कधी कधी भयानक म्हणजे स्वाभिमान अभिमान वाटण्याचा विषयच यामुळे येतो की अरे महापुरुषांनी काय सांगून ठेवलंय आम्हाला. दुर्दैव आहे आमचं की आम्ही त्यांचे वारसदार म्हणून आम्ही त्या महापुरुषांना खांद्यावर घेतलं नाही, डोक्यात घेतलं नाही, हृदयात विराजमान केलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. बसवनाने आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज बघा ना, आता एप्रिल मे मध्ये जे शुभ मुहूर्त म्हणून ज्यांनी पंचांगामध्ये बघून 500 हजार दक्षिणा देऊन ज्यांनी मुहूर्त काढला होता त्यांची लग्न कुठे आहे. मंगल कार्यालयाचा पत्ता दिला होता. त्यांना कळू नये का की येणाऱ्या काळात मंगल कार्यालयच बंद असणार आहेत. त्यांना कळू नये का ज्यांना या पोरीच्या ग्रहामध्ये या पोरीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे की नाही ते कळतं. एखाद्या पोराला नोकरी लागत नाही कारण त्याचा गुरु त्याला आडवा येतो. म्हणजे करोडो किलोमीटर दूर असलेल्या गुरु आणि मंगळाची दिशा बदलणारी ही नालायक कर्मकांड करणारी धर्मद्रोही माणसं आज यांना साधं कोरोनाबद्दल बोलताना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवावा लागतो. नाही तर फिरा ना रस्त्यानं, आम्हाला काय होत नाही कारण आम्ही श्रेष्ठ माणसं, आमच्या डोक्यात मंत्र आहे. जा ना फिर, बघू मग कोरोना होतो की नाही. फसवणूक करता येणार नाही. बसवण्णांनी सांगितलं बघा किती ज्वलंत जबरदस्त बसवण्णांनी आज जगाच्या पुढे मांडलेला आहे. महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये सांगितलं. आणि म्हणून हे वचनं फार महत्वाची आहे. ह्या तीनही समस्या संपल्या पहा. मी सांगितली पहिली समस्या ती म्हणजे जातीयता, बसवण्णांनी संपवली. आज संपली का नाही ते तुमचं तुम्ही पहा. दुसरी समस्या होती अस्पृश्यता, बसवण्णांनी संपवली. कारण एका उर्लिंग पेद्दी नावाचा मातंग समाजाचा माणूस जगद्गुरू केला बसवण्णांनी. यापेक्षा अजून कोणती अस्पृश्यता संपवायची आहे. नागदेव कांबळी नावाचा माणूस जगद्गुरू केला बसवण्णांनी. धर्म सांगण्याचे पूर्ण अधिकार दिले, पूजापाठ करण्याचे पूर्ण अधिकार दिले, देवाची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग सांगण्याचे पूर्ण अधिकार दिले नागदेव कांबळीला. यापेक्षा अजून कोणती अस्पृश्यता संपवायची होती बसवण्णांनी. म्हणजे अस्पृश्यता संपली, जातीयता संपली, अंधश्रद्धा संपली. बसवण्णांनी तर सगळं बाकीच्या थोतांड गोष्टी आहेत म्हणून सांगितलं. प्रत्येक क्षण कामाचा आहे. कुणीकडल्याही दिशेकडे तोंड करा, काही अडचण नाही. पण आजही बरेच जण सांगतात की दक्षिणेकडे पाय करू नका, उत्तरेकडे मुंडकं करू नका, पूर्वेकडे काय की करा, बसताना असं बसा तसं बसा. काय थोतांड सांगताय तुम्ही. थोतांड सांगू नका. महापुरुषाच्या विचाराचा वैचारिक खून करू नका बांधवांनो. त्यांचे वारसदार म्हणून प्रत्येकाने त्यांचे विचार जगले पाहिजेत. आज बसवण्णा तर म्हणायचे की एखाद्या घराचा दरवाजा कुणीकडे आहे, एखाद्या घराची खिडकी कुणीकडे आहे हे महत्त्वाचं नाही. त्या घराचा विकास व्हायचा असेल, त्या घरामध्ये आनंद नांदायचा असेल, त्या घराची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर घरातल्या माणसांची तोंड एकमेकाकडे आहेत का हे महत्त्वाचं आहे. आज आहेत का तोंड एकमेकाकडे? अजिबात नाही आहेत. तोंड अजिबात एकमेकाकडे नाही आहेत. आज वेगवेगळ्या मार्गाने गेले. नशीब कोरोनाने प्रत्येकाला घरात ठेवलं म्हणून आईवडिलांसोबत संवाद साधता येतोय. या कोरोना नावाच्या महामारीमुळे आम्ही घरात राहिलो म्हणून लेकरं आईवडील सगळे एकत्रित या खऱ्या अर्थाने एकमेकांमध्ये संवाद करत आहेत, एकमेकाचे सुख दुःख जाणून घेत आहेत. आधी होते तोंड. वाटणीसारखा भयानक विषाणू, मी तर म्हणतो कोरोना नावाचा विषाणू फार कमी आहे. कोरोनापेक्षाही मोठा विषाणू या भारतामधल्या इथल्या व्यवस्थेने खऱ्या अर्थाने पेरला होता. त्या विषाणूचं नाव आहे वाटणी. समाजाची वाटणी, घराची वाटणी, गावागावाची वाटणी, वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करायचं,
हा आमचा म्हणायचं नाही, हा महाराष्ट्राचा, हा यूपीचा, हा बिहारचा, नुसतं महाराष्ट्रात पुन्हा हा पश्चिम महाराष्ट्राचा, हा विदर्भाचा, हा मराठवाड्याचा, पुन्हा मराठवाड्यामध्ये अजून पुन्हा तुकडे, वाटणी, जिकडे तिकडे वाटणी. हे तत्व नाहीये महापुरुषांचं. महापुरुषांनी तर जोडो सांगितलं. तोडो कधी सांगितलं? तोडो कुठून आलं मग? तोडो आमची संस्कृती नाही, आमची संस्कृती आहे जोडो संस्कृती आहे. म्हणून जोडो संस्कृती आम्ही स्वीकारली पाहिजे. कारण महात्मा बसवांना म्हणतात, जीभ असते माणसाला जोडणारी, जीभ असते माणसाला तोडणारी. माणसानं जिभेचा वापर माणसं जोडण्यासाठी केला पाहिजे, तोडण्यासाठी नाही. पण इथं तोडण्यासाठी केला जातो. जिभेवर ताबा मिळवण्याचं काम महापुरुषांच्या विचारातून होतं बांधवांना. म्हणून आपल्या जिभेवर ताबा असला पाहिजे. बोलणं कसं असावं? बसवनाने फार सुंदर वचन सांगितलं. बोलणं शलाकेच्या स्फटिकेसारखं असावं, बोलणं मोत्याच्या हारासारखं असावं, बोलणं माणिकेच्या दीप्तीसारखं असावं, बोलणं ईश्वरालाही प्रसन्न होण्यासारखं असावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तेच तत्व 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी सांगितलेलं आहे. म्हणून बोलणं आपलं चांगलं असलं पाहिजे. नाही तर बोलण्यातून फार घोटाळा होतो. एकदा मुंबईवर हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्र्याला विचारण्यात आलं की हे क्या हो गया. त्यावेळेस बघा, जिभेवर ताबा नसेल तर काय होतं, जिभेवर ताबा नसेल तर काय होतं. तो महामंत्री बोलून गेला, इतने बड़े शहर में छोटी छोटी घटनाएं होती रहती है. बस जीभ सरकली आणि अक्षरशः पद गेलं. एका दिग्गज माणसाने तर राजकीय माणसाने बोलणं बघा, जिभेवर ताबा पाहिजे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हटलं. साले शेतकऱ्यांना. त्यांचं स्टेटमेंट असं होतं, सोयाबीनला भाव द्या, तुरीला भाव द्या, साले शेतकरी सुधरतच नाहीत. शेतकऱ्यांना साले म्हटलं. शेतकऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं. जिभेवर ताबा पाहिजे. एका महाशयाने तर सांगितलं होतं, दुष्काळग्रस्त भागामध्ये भाषण सुरू होतं आणि तिथल्या एका शेतकऱ्याने सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी नाही, तळे आटलेत. त्यावेळेस त्या महापुरुषाच्या जिभेवरचा, त्या राजकारणी व्यक्तीच्या जिभेवरचा ताबा सुटला. धोका आहे. म्हणून जिभेवर ताबा पाहिजे. म्हणून बोलणं हे समाजाच्या हिताचं असावं, बोलणं हे राष्ट्राच्या हिताचं असावं, बोलणं हे व्यक्तीच्या विकासाचं असावं. बोलण्यामुळं समाज आणि राष्ट्र संघटित झालं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे. असं बोलणं महापुरुषांचं होतं. त्यातला महापुरुष म्हणजे महात्मा बसवण्णा होता. म्हणून महात्मा बसवण्णाचं एक एक तत्व आज खऱ्या अर्थाने वैश्विक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण आता घरामध्ये आहोत, नाईलाज असतो घरामध्ये आहोत, परिस्थिती निश्चित गंभीर आहे. प्रत्येकावर एक वेगळ्या पद्धतीचं दडपण आहे. दडपण अजिबात घेऊ नका. माणसाचं आयुष्य फार महत्त्वाचं आहे. अरे सिर सलामत तो पगडी 50. आपण एवढी कष्टी माणसं आहोत की येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा प्रगत होऊया. आपण पुन्हा एकदा मेहनत करून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपला संसार असेल, या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल. पण आपण वाचलं पाहिजे ना. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, प्रशासनाच्या ज्या काही सूचना असतील किंवा आता वैयक्तिक सगळ्यांना समजलेलं आहे की कोरोना अतिशय भयानक आहे. मोठी मोठी विकसित समजल्या जाणारी अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, या इटली असेल, यांनी अक्षरशः गुडघे टेकवले त्या विषाणू पुढे आणि साष्टांग दंडवट घातले त्या विषाणूच्या पुढे. हार मानलेली आहे त्याने. पण माझा देश महान आहे. माझ्या देशामध्ये खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या महापुरुषांचे संस्कार आहेत आणि म्हणून आम्ही हार अजिबात मानलेली नाही. आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. हे कोरोनाचं जे काही विषाणूचं जीवाणूचं युद्ध आहे ते युद्ध नक्कीच आपण जिंकूया. पण त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थाने आपण घरात राहून या जे काही वॉरियर्स आहेत त्यांना सहकार्य केलं तरच युद्ध जिंकण्याच्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकते. म्हणून पुन्हा एकदा माझी तुम्हास अतिशय विनम्र विनंती आहे की बांधवांनो, प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेस जरी असला, त्या ट्रेसमधून बाहेर या, हसत खेळत ह्या संकटाला सामोर जाऊया. आणि सगळ्या महापुरुषांना आता थोडंसं आपण डोक्यात घेऊया. वेळेचा सदुपयोग करा. महापुरुष समजून घ्या. मी तुम्हाला अतिशय दाव्यानं सांगेन, तुम्ही जर महात्मा बसवण्णाची वचनं वाचली, तुकाराम महाराजांची अभंग वाचली, छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला, बाबासाहेबांचा संघर्ष वाचला, बुद्धाचं तत्वज्ञान वाचलं, निश्चितच आपल्याला एक आध्यात्मिक, एक सामाजिक, सगळ्या गोष्टीची एक वेगळ्या पद्धतीची शक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच शक्तीच्या बळावर आपण या संकटाचा सामना निश्चित करू शकतो. एवढंच तुम्हाला मी सांगतो. आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे काही वेगवेगळ्या
या राज्यातले नव्हे तर अनेक इतर राज्यातले बांधव ज्यांना मराठी समजते त्यांनी या माझ्या बोलातनं निश्चितच काहीतरी थोडीशी प्रेरणा घ्यावी आणि तुमच्या समोर उपस्थित वास्तव समस्येवर आपण काहीतरी मार्ग काढावा, कारण येणाऱ्या समस्या गंभीर आहेत. वास्तव समस्येवर बसल्या बसल्या घरामध्ये चिंतन करा, नाहीतर सोन्याची असते द्वारका, पोती पुराणे सांगत असतात, ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात. पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही, वरुणाच्या धावा करून धरणी कधी भिजत नाही. कथा कीर्तनातून पाजतात अमृताची साय, घागरभर पाण्यासाठी वनवन भटके माझी माय. अमृताचे खरे नाही, सत्य फक्त पाणी आहे, एवढे ज्याला समजले तो खरा ज्ञानी आहे. म्हणून आजच्या देशामध्ये ज्ञानी त्याला म्हणायचं जो या देशामधल्या समस्येवर उत्तर शोधतो आहे आणि उत्तर शोधून देशाला पुढे नेण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण तयार करतो आहे. अशीच माणसं खऱ्या अर्थाने आज या देशाचे वॉरियर्स आहेत. म्हणून सर्वांनी आपण देशाचे भारतीय म्हणून आपण सर्वांनी समोर यावं एवढीच विनंती करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. शरण.